एक्सलन्स खऱ्या अर्थानं कंप्लीट झालंय. आम्हाला खूप एक मोठी संधी मिळाली सर. आम्ही खूप खूप आभारी आहोत की आमच्यावरती सर तुम्ही विश्वास ठेवलात आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली. 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही खूप काय काय शिकलो. इथं आमचं मॉडेल पण इम्प्रूव्हाइज झालेलं आहे आता आणि आम्ही एक खूप प्राऊड कंपनी आहोत की आम्ही आमच्याच कोल्हापूरमधल्या कंपनीला कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये इम्पॅक्ट केलं. तर सर मला फक्त आजच्या सेशनबद्दल स्पेसिफिकली जे फायनान्स एक्सलन्स फोकस होतं तर त्याच्याशी रिलेटेड तुमचा मला फक्त फीडबॅक हवा आहे. सर तुमच्याकडून मी स्टार्ट करतो केदार प्रीतम सर आणि मग विल जस्ट टेक इट फ्रॉम ईच टीम मेंबर आणि जे काही फ्रँकली तुम्हाला वाटतं ते सांगा. आम्ही केलेले एफर्ट्स काल आम्ही ज्या पद्धतीने काही गोष्टी आमच्याकडून मिस झाल्या असतील किंवा काही करेक्शन तुम्ही एक्सपेक्ट केले ते सगळे झाले का आणि आमचं अनालिसिस खरोखर तुम्हाला ऍक्सेप्टेबल आहे का, आमचे स्कोर ऍक्सेप्टेबल आहेत का, कुठले पॅरामीटर्स असतील आम्ही ते काही मिस आउट केले का, इज अवर मॉडेल रिअली कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड इज इट रिअली कम्प्लीट फ्रॉम ऑल रिस्पेक्ट फॉर युअर साईज ऑफ अ कंपनी हे आम्हाला स्पेसिफिकली सांगा. तुमचे फीडबॅक आहेत ते आम्ही ऍक्शनेबल म्हणून घेणार आहे म्हणून फीडबॅक आम्ही फक्त रेकॉर्ड करतोय. सो प्लीज टेल अस व्हेरी व्हेरी क्लिअरली, व्हेरी ओपनली, मनामध्ये काही न ठेवता सांगा. आणि अगेन हे असेसमेंट होतं, ऑडिट नव्हतं. काही कारणं असतात स्कोर कमी येण्यासाठी. आता एक नॉलेज आहे आणि आम्हाला तुमच्याबरोबर लॉंग टर्म बिझनेस पार्टनरशिप एंगेजमेंट मध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी वी आर कमिटेड. सो सर कॅन वी स्टार्ट फ्रॉम दिस जीएफपी टीम आणि केदार सर थँक्यू. आज पूर्ण दिवस दिलेला आहे. This assessment has been an eye-opener for us also, for the management. And पूर्ण efforts घालून पुढच्या ठिकाणी will be doing better. I am sure my team will also be there. Yes sir. बघितलं आज पण बघितलं. राजेंद्र साहेब म्हटले तसे बरेचसे पॉईंट आय ओपनर म्हणून आलेले आहेत. काही असेसमेंट आम्हाला पण इंटरनली करावे लागतील. काही तुमच्या मदतीनं फर्दर पुढे कसे करायचे काय करायचे ते बघावं लागेल आणि नक्की त्या पद्धतीनं पुढे जाऊन ओव्हरऑल एक्सलन्सच्या दृष्टीनं कसं जावं लागेल हे तो पार्ट डिफाईन करून कसं पुढे जायचं हे ठरवावं लागेल. त्याच्यासाठी सगळ्या टीमचा सपोर्ट आहे असंच कंटिन्यू राहील आणि ठीक आहे टीमला पण आम्हाला बऱ्याच इम्प्रूव्हमेंट्स करावे लागतील ते आपण करत. हे जे जीएफपीनं प्रेझेंटेशन केलेलं आहे हे अतिशय फोकस्ड आणि कॉम्पॅक्ट प्रेझेंटेशन आहे. आता पूर्ण दिवस लागला याच्यात चुकीचं काही नाही आहे कारण तेवढा विषय मोठा आहे. प्रत्येकाला समजून ते मॉड्यूल कसं डेव्हलप झालंय हे बघून आपल्याला पुढे जायचं असतं. पण जे आधीचा मी त्यांचा जो जर्नी होता तो बघितलाय की कशा पद्धतीनं होतोय. कारण काही ठिकाणी मी डायरेक्टली पार्टिसिपेट झालो होतो पण त्याच्यापेक्षा हे आहे हे खूप इम्प्रूव्ड आहे. थँक्यू. आणि बरेच नवीन ऍस्पेक्ट ह्याच्यामध्ये आलेले आहेत इन डिटेल. त्याच्यामुळं ऑर्गनायझेशनची असेसमेंट कम्प्लीट झाली आहे. आपले जे विकनेसेस आहेत ते समजले, पॉझिटिव्ह पॉईंट पण त्याचबरोबर समजलेले आहेत. ते सगळ्यांनी पॉझिटिव्हली घेऊन त्यात आपण कशी इम्प्रूव्हमेंट करायची हे ठरवायचं आहे. जसे आपण इम्प्रूव्हमेंट करत जाऊ तशी ऑर्गनायझेशनची ग्रोथ होत जाईल. ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली की आपली पण त्याच्यावर ग्रोथ होत जाईल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि पॉझिटिव्हली ह्याच्यावरती काम करावं एवढंच माझं म्हणणं आहे. नवीन जे योगेशचे असोसिएट आहेत शरदजी आणि मनोजजी, whatever experience you have shared and contributed a lot in this whole process. Thank you very much. माझं ऑब्झर्वेशन असं होतं की बिटवीन द लाईन्स तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. डिटेलमध्ये जाऊन आणि ते परत व्हेरीफाय पण केले असं 2-4 एव्हिडन्समध्ये असं लक्षात आलं. आम्ही नक्कीच त्यात चेंज करून आम्ही नक्की इम्प्रूव्ह व्हायचा प्लॅन करणार आहे. तुमचा सेशन एकदम छान होतं. थँक्यू व्हेरी मच. क्वालिटी डिपार्टमेंटमधून आता पण आम्ही फक्त टेक्निकल ॲस्पेक्ट्सनी जर बघत होतो म्हणजे जे काही वर्किंग चालायचं ते टेक्निकलमध्येच आमचं इन्व्हॉल्वमेंट होतं आणि आमचं असं अजम्पशन होतं की इथं जेवढे प्रॉफिट करून देईल तितकंच ते कंपनीच आहे. पण फायनान्स आणि जे अकाउंट्स आहे त्याचा पण रोल तितकाच महत्त्वाचा आहे. जेणेकरून दोघांचं कोरिलेशन झालं तर ते खरोखर इम्पॅक्ट चांगलं होणार आहे कंपनीवर. आणि कालचं रेटिंग आणि आजचे रेटिंग आपण जे असेसमेंट केलं आहे तर जे आमचं सेकंड पार्ट आहे अकाउंट आणि हे काय फायनान्स ह्याच्यामध्ये थोडी इम्प्रूव्ह अजून
म्हणजे बरीच इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. ती झाली तर नक्की आपण पुढे जाण्यात सकाळपासून खूपच शिकायला मिळालं. खूपच बदल करावे लागतील. ते बदल देखील एक्सेप्ट करून आम्ही बदल करू. आणि भविष्यात रेग्युलर रुटीन करताना काय होतं की आहे तेच काम रेग्युलर असल्यामुळे त्यात मोटिवेशनल किंवा चेंजेस होत नाही. परंतु असं एकंदरीत जे सेट बघितलं की ज्यात आपल्याला चेंजेस करत आहेत निश्चितच आम्ही पुढे भविष्यात करू. फायनान्सची कनेक्ट होणं गरजेचं आहे का? सरांचं ऍक्च्युली जस्ट मी बोलत होतो त्यांनी सांगितलं की ते स्वतः एक्सेल मध्ये बॅलन्स शीट बनवत होते आणि एक्सेल मध्ये P&L बनवत होते पूर्वीच्या ऑर्गनायझेशन मध्ये. एकदा बघायला आवडेल सर तुमचा एक्सेल मधला P&L आणि एक्सेल मधला बॅलन्स शीट. प्लीज गो अहेड. येस. रवींद्र पाटील, प्लॅनेट REW. ऍक्च्युली काल सारखाच आजचा पण सेशन एनर्जेटिक झाला. आज पहिल्यांदा टॉप मॅनेजमेंटचे पण खूप सारे आभार मानतो की असं ड्राईव्ह आपल्या ग्रुपमध्ये चालू आहे आणि जे काही वर्ष आता चालू होतं आणि ग्रोथ पाथ जे 10x जायचं आहे त्याच्यासाठी अप्रोप्रिएट जे मीडिया किंवा जो मार्ग हायवे निवडायचा आहे तो कदाचित तुमच्या लोकांनी मिळाला आहे असं वाटतंय मला. आणि जे काही पॉईंट्स आज फायनान्स रेशियो आफ्टर ऑल आय ऑलरेडी सेड दॅट here everyone from operational is a finance person and to step on finance ratios with respect to standards or outside market norms, we must have to ensure our paths, proper actions to overcome. So मी केदार सरना स्पेसिफिक थँक्स बोलतो की त्यांनी ERP बद्दल कोंडी थोडीशी झालेली बोलली असं वाटतंय. चांगले आय थिंक तो चांगला लेआउट आहे आजच्या ह्याच्यातला. सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन खूप चांगले होते. तुम्ही काय मिक्सअप करून वगैरे वेगळा फ्लेवर. पाटील सर जस्ट एक तुम्हाला सांगायचं आहे. आता जसं मनोजनी सांगितलं की काही गोष्टी या REW मध्ये चांगल्या आहेत. आता तुम्ही नवीन चार्ज घेतलेला लिडरशिप रोल मध्ये चार्ज घेतलाय. तुम्ही एक इंटरनल कॉम्पिटन्सी इन टर्म्स ऑफ लाईक बेस्ट प्रॅक्टिसेस का डेव्हलप करत नाही? कारण तुम्हाला ऑलरेडी फायनान्सचा बॅकग्राऊंड आहे. अशा काही गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करायला चालू करा अंडर युअर लिडरशिप की बाबा REW चा एक बेस्ट P&L आणि बेस्ट बॅलन्स शीट ही बाकीच्या 2 प्लॅनसाठी एक बेंचमार्क ठरेल. कारण तुम्हाला फायनान्सचा पूर्वीचा बॅकग्राऊंड आहे म्हणून सांगतो. आणि मे बी असे काही इनफॅक्ट मला असं वाटतं की प्रत्येक प्लॅननी असं काहीतरी एक आपलं युनिक USP करायला हवं की तुम्ही ज्या वेळेला महिन्याला प्रेझेंट करता की ओके ह्या गोष्टी कुशिरेमध्ये द बेस्ट किंवा द वर्ल्ड क्लास होतात, ह्या गोष्टी REW मध्ये द बेस्ट द वर्ल्ड क्लास होतात ज्या दुसऱ्या प्लॅननी करायचं आहे. कारण एनिवे ज्या वेळेला सुरुवातीला मी प्रीतम सरांना भेटलो होतो त्यावेळेला त्यांना मी म्हणलं आपण सगळा ग्रुप म्हणून एकच ट्रीट करायचं आणि असेसमेंट करायचं. ते म्हणाले नाही, मला 3 सेपरेट असेसमेंट हवे, 3 सेपरेट रिपोर्ट हवे. याचा अर्थ काय? आपण प्रत्येक प्लांट हा एक कॉस्ट सेंटर किंवा सेपरेट व्हर्टिकल म्हणून ट्रीट करतोय. आणि जर मनोज त्यांचा फीडबॅक येतोय की REWचा बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाकी प्लॅननी यूज करायला पाहिजे. तुम्ही फायनान्सच्या अजून काही गोष्टी त्याच्यात इम्प्लिमेंट करू शकता, लाईक रेशिओज आहेत किंवा अजून काही बेस्ट MIS तिथं स्टार्ट करू शकता. सो जस्ट एक सजेशन आहे तुम्हाला. ऍक्च्युली तुम्ही बोललात तसं तयार आहे. इव्हन तो डिस्कशन पण झालेलं आहे. तर त्या प्रोपोर्शनमध्ये ऍक्शन मोडमध्ये जाणार आहे. जे काही एक्सपिरियन्स ते मी नक्की वापरणार आणि नक्की आपण तो कदाचित येणाऱ्या काळात तुमच्या सजेशन्स आणि इनपुट्सनी आपण अपडेट करू. एकदम चांगला केला. सेकंड आपला जर असं मार्क्स बघितल्यावर थोडासा नर्वसनेस येतो असतो. म्हणजे आपण किती ठरवलं की हे मार्क्सवर डिपेंड नाही आहे तरी पण थोडा एक नर्वसनेस असतो. पण एकंदरीत कॅप बघितला तर इम्प्रुव्हमेंटला पण भरपूर चान्स आहे. हे पॉझिटिव्ह येतात आणि हे घेऊनच पुढे जायचं आहे. एक वे मिळाला आता इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने वे मिळालाय. तर त्या दृष्टीने आपण जाऊया. तुमचं सपोर्ट आहे आणि आम्ही सरांना पण ऍक्टिव्हिटी देतो की आम्ही ह्यात खरंच इम्प्रुव्हमेंट लवकरात लवकर करायचं. ओके, एक गोष्ट काय मार्क्स कमी मिळाले याचा अर्थ असं पण आहे की कदाचित तो फोकस नव्हता. मे बी आम्ही इंडिपेंडंट पर्सन आहोत. सो आम्ही इंडिपेंडंट पर्सन आहोत आणि आम्ही ज्यावेळेला जस्टिफाय करतो की यावेळेला ह्या गोष्टी या कंपनीमध्ये करायला हव्यात. तर आता
मॅनेजमेंट विल ऑल्सो दिस एरियाज विल कम अंडर फोकस मग. आणि हा तुम्हाला इमिजिएटली दिसेल की रडारवरती मोर क्लोजर मॉनिटरिंग किंवा अशा पद्धतीने चालवणार. सो इट इज ऍक्च्युअली बेटर फॉर यू की फोकस होणार. त्यामुळे तुम्ही जर काही इम्प्रूव्हमेंट सांगितली तर मॅनेजमेंट विल क्विकली अप्रूव्ह इट की हा म्हणजे इट इज हेल्पिंग देम टू इम्प्रूव्ह द स्कोअर. सो टेक इट व्हेरी पॉझिटिव्ह. आणि जरी कमी असेल तर त्याला बरेच रिझन्स आहेत, तर ते रिझन्सवरती सुद्धा काम करून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल. ठीक आहे. आजच्या सेशनमुळे आम्हाला टेक्निकलची पण साथ मिळते. वा वा बेस्ट. सो व्हेरी नाईस. सर मी जे आतापर्यंत मी काम केलं किंवा आम्ही ज्या प्रकारे काम करत होतो, पण तुमची जी मला फॉर एक्झाम्पल रिटर्न्स कुठले फाईल्स करायच्यात ही जी कन्सेप्ट म्हणजे जे होतं त्याचा जो आढावा होता तो मला खूप म्हणजे आवडला की आपण करतो आपण मंथली अगदी बरोबर आहे, पण त्याचं जे आहे रेकॉर्डिंग करायला पाहिजे किंवा कुठं मिस होतं आहे काय, कुठं जे आउटडेट जातं आहे काय, हे जे आहे हे मला जास्त आवडलं ह्यातलं. आणि सगळं प्रेझेंटेशन पण आवडलं आणि जे काय आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत त्यासुद्धा समजलं. स्कोअरमुळे काय नर्वसनेस आला का मॅडम किंवा ती गोष्ट, कारण आम्हाला खूप सोपं आहे असेस करणारा, पण ते ऍक्सेप्ट करणं ही खूप अवघड आहे. मग तो नर्वसनेस आलेला आहे का तुम्हाला? तिथं मी बघितलं की तिथं खरंच आपण कमीमध्ये पडलेलं. अरे वा, किती पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. वी रिअली अप्रिशिएट यू फॉर दिस. आम्हाला तिथं खूपच इम्प्रूव्हमेंट करावी लागेल असं मला वाटतं. डेफिनेटली आम्हाला बिझनेस पार्टनरशिप एंगेजमेंट मध्ये सरांना सांगितलं की आम्ही लाईफ लॉंग तुमच्या बरोबर एंगेज होणार आहोत. सो वी आर रिअली डिपार्टमेंटचं जे थोडंसं लो आहे जे काही वाटतंय मला ते आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा ह्या प्रयत्न करू. सगळ्यात पहिला आजपासून तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला अकाउंट डिपार्टमेंट म्हणायचं नाहीये कुणी, तुम्ही फायनान्स म्हणायचं आहे आणि तुम्ही ऑपरेशनला स्वतःला कनेक्ट करायचं आहे. थँक्यू फॉर द फीडबॅक. प्लीज मी टेक्निकल डायरेक्टर आहे, डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी हँडल करतो. आजच्या सेशनमध्ये फायनान्स आणि प्रोडक्शन किंवा ऑपरेशन यांचं जे लिंकिंग असायला पाहिजे ते आज आम्हाला समजून आलं. इथनं पहिला आमचा रोल असा असायचा की प्रोडक्शन केलं, चलनाची क्वांटिटी सांगितली की आमचा रोल सपला, तिथून पुढे अकाउंट्सचं काम आहे. तर असं नाही आहे. तर दोघांनी जॉईंटली काम करायला पाहिजे हे आता मला यातून लक्षात. सर तुम्हाला पण फायनान्सचा रोल आलेला आहे आता, कारण जबाबदारी तेवढी तुमच्यावर आली की दर महिन्याला तुम्ही फायनान्सला सांगायचं आहे की या महिन्याचा साधारण रेव्हेन्यू ग्रॉस प्रॉफिट काय आहे, कारण त्यांना रिकन्साइल कन्फर्मेशनसाठी तुम्ही ऑपरेशनली ड्राईव्ह करतात. सो तो पण तुमच्यावर एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. सुरेश विठ्ठल पाटील, विषय प्लांट मॅनेजर अकाउंट. आजचा जो काही सेमी असेसमेंट झालं त्यातनं बराचसा फायदा म्हणजे ज्या काही गॅप वगैरे राहिलेले त्या जूनपर्यंत आम्ही भरून काढणार आणि जे काही रिपोर्ट पॉझिटिव्ह करायचे ते करून दे. माझ्या ऑपरेशनची टीम आणि फायनान्सची टीम दोन्ही एकत्र करून आम्ही करणार आहे. कॉर्पोरेट इंडस्ट्रीज ॲक्च्युली फायनान्स अँड अकाउंट्स हे की ऑफ द ऑर्गनायझेशन आणि याला कनेक्टेड सर्व्हिस डिपार्टमेंट, ऑपरेशन डिपार्टमेंट्स ते कनेक्ट होऊन पुढे गेलं तर ते व्यवस्थित फिनान्शियल डिसिप्लिन एस्टॅब्लिश होऊन पुढं चांगल्या पद्धतीने काम अकाउंटमध्ये होऊ शकतो. तर आज जे काही तुमच्याकडून असेसमेंट झालेलं आहे ते डीपमध्ये टोटल किती डीपमध्ये झालेलं आहे आणि याच्यातून चांगले इनपुट्स मिळालेले आहेत. त्याच्यावरती काम चांगलं म्हणजे चांगलं पुढे. थँक्यू व्हेरी मच सर. ॲज अ डिवार्ट मॅनेजर अकाउंट्स रिसेंटली जॉईन झाले ह्या आठवड्यात. अच्छा, तुम्ही कुठे होता पूर्वी? मोहऱ्यामध्ये. अच्छा, मोहऱ्यामध्ये. मला आठवत नाही, तुम्ही बघितलं मला? मे बी मी नंतरच्या आठवड्यात. ओके. सेशन चांगलं झालं, असेसमेंट चांगली झाली ॲक्च्युली. अरे वा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सरांचा एक पॉईंट घेऊन मी एक जस्ट सांगायचं होतं मला की ॲज अ डुरुम इंडस्ट्रीज ही वेल नोन इंडस्ट्रीज आहे. कारण ज्यावेळी आपण एका कंपनीत जातोय नवीन जॉबसाठी त्यावेळी आपण बाहेर पण विचारतो की बाबा कशी कंपनी आहे, फायनान्शियल कशी आहे. तर मला कुठल्याही माणसानं सांगितलेलं नाही की तिथं जाऊ नकोस, म्हणजे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, काही प्रॉब्लेम नाही, जसं सरांनी पण सांगितलेलं आहे. हा एक गोष्ट झाली. दुसरी म्हणजे काय की आता तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला आता फ्लाय व्हायचं आहे आणि माझ्यासाठी ती चॅलेंजेस आहेत.
आमची टीमसाठी पण आहेत आणि ते जरूर आम्ही करणारच आहे हे ग्वाही देतो. तुम्ही त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. मी अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघावं. आणि एक सिंपल जस्ट गोष्ट सांगतो, कारण तुम्ही ज्यावेळेला, कारण मी मौर्याचं पण असेसमेंट केलं ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली की बिझनेस एक्सलन्स 4 वर्षापूर्वी मी केलं होतं, कारण तुम्ही तिथून आलात त्यावेळेला ती कंपनी 60 कोटीची होती आणि आज 420 कोटीची आहे. तुम्हाला त्यावेळेला सांगतो की आम्ही असेसमेंट केलेलं पूर्ण बुकलेट मंगेश सरांच्या टेबलवरती आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट, जे आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की EV आणि या सेशनमध्ये तुमची R&D वरती इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तुम्ही आता नवीन पर्स्पेक्टिव्ह घेऊन आलेला आहात. ओके, बेस्ट प्रॅक्टिसेस प्रोसेसेस इम्प्लिमेंट करण्याचा चार्ज तुम्ही घ्या आणि स्वतःला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह पण सगळ्यांना द्या, कारण यू हॅव कम विथ द न्यू ब्लड, की जी एक एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ प्रोसेसेस प्रॅक्टिसेस कंपनी आहे. सो आपल्याला इथे इम्प्रूव्ह करायचे नाही, आपल्याला आता व्हॉलंटियर पाहिजेत की जे स्वतःला त्याच्यामध्ये झोपून देतात. सो आय रिअली लाईक व्हॉट यू सेड. तर ह्या अपॉर्च्युनिटीजला तुम्ही तुमच्या आणि ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ मध्ये कन्व्हर्ट करा. ॲक्च्युली फायनान्स अँड अकाउंट्स हे की ऑफ द ऑर्गनायझेशन आणि याला कनेक्टेड सर्व्हिस डिपार्टमेंट, ऑपरेशन डिपार्टमेंट्स ते कनेक्ट होऊन पुढे गेलं तर ते व्यवस्थित फिनान्शियल डिसिप्लिन एस्टॅब्लिश होऊन पुढं चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतो. तर आज जे काही तुमच्याकडून असेसमेंट झालेलं आहे ते डीपमध्ये टोटल किती डीपमध्ये झालेलं आहे आणि याच्यातून चांगले इनपुट्स मिळालेले आहेत. त्याच्यावरती काम चांगलं म्हणजे चांगलं पुढे. नितीन सागे, फायनान्स डिपार्टमेंट. व्हेरी नाईस. तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. असेसमेंट खूप छान झाली. आमच्या काही ज्या कमतरता आहेत त्या कळाल्या. शिवाय सरांचे थँक्यू की सरांमुळे आम्हाला या असेसमेंट बघायला मिळाली किंवा अनुभवायला मिळाली. आम्ही नक्कीच याच्यातनं शिकू आणि पुढे अजून कसं चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न नक्की 100% करू. थँक्यू व्हेरी मच. एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काही थोडासा नर्वसनेस आलाय का की स्कोअर कमी किंवा कमतरता किंवा असं काही? नाही, नवीन टार्गेट मिळाले. अच्छा, व्हेरी गुड. मॅन्युफॅक्चरिंग केलं मी. आज एक नवीन ब्रेनस्टॉर्मिंग झाला. वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला एक कंपनी ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्याला काय काय करायला पाहिजे आणि काय काय आपल्याला एक स्टॅच्युटरी मॅन्डेटरी काय काय असतं हे सगळं चांगलं एक ब्रीफ नॉलेज मिळालं. सगळे एका खूप छान माहिती मिळाली. छान सेशन झालं. आणखीन ॲज अ डुनुंग इंडस्ट्री मला एक असं पण सांगायचं आहे, वी आर द बेस्ट. आम्ही पण खूप छान आहे. थोडंसं ट्रेडिशनल अकाउंटिंगची मेथड असेल, थोडंसं ट्रेडिशनल काहीतरी असेल, बट काहीतरी आमच्याकडे चांगले गट्स आहेत म्हणून आम्ही आज ह्या स्टेजवरती आलो. तुमच्या मदतीने आपण नक्कीच एक्सलन्स आपण गाठू. डेफिनेटली तुमच्या काही प्रॅक्टिसेस बेस्ट आणि वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेस आहेत आणि आम्हाला स्वतःला खूप अभिमान वाटतो की आम्ही कन्सल्टंट म्हणून आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली. कारण रोबो आणि हे जे गोष्टी आहेत तर त्या रिअली वर्ल्ड क्लास आहेत आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधमाशांचा पोळ्यासारखे सगळे एकमेकांना घट्ट चिकटून आहात आणि ही युनिटी पण बरोबर शब्द होता. ह्या युनिटीच्या जोरावरती काही आपण करू शकतो. सो डेफिनेटली आम्ही अप्रिशिएट करतो आणि ह्या अपॉर्च्युनिटीज फॉर इम्प्रुव्हमेंट आहेत. दॅट्स ऑल, बाकी काही नाही. सो प्लीज क्लॅप. काल तुम्ही मला एक प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट तुम्ही विचारले होते. त्यात मी एक पॉईंट बोललो होतो की अकाउंट आणि टेक्निकल लोकांचं जे कनेक्शनमध्ये आमचा गॅप आहे तो पॉईंट कुठेतरी मिस झाला असं काल मला मी बोललो होतो. काल मनोज सर काल क्लोजिंगचे सगळं नव्हते, त्याच्यामुळे यदा कदाचित ते नाही त्यांनी कालच मला आवडलं असतं. आज त्यांनी सांगितलं की तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला पण सिस्टम डिपार्टमेंट थ्रू प्रोसिजर्स आणि KPI मध्ये घालून घ्या. हे त्याचं इम्पॉर्टंट आज कळालं, कारण का आत्तापर्यंत आम्ही ISO किंवा ह्याच्यामध्ये अकाउंट डिपार्टमेंटला कधी इन्क्लूडच केलेलं नाही. करेक्ट. त्याच्या प्रोसिजर नाही आहेत किंवा त्याचे KPI नाही आहेत आणि त्या किती इम्पॉर्टंट आहे, कारण का हे करत असताना काहीतरी नवीन शिकायला मिळणार. आज एवढं आमचे डोळे उघडलेत की त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी कोलिंग झाल्यानंतर आपल्याला भरपूर काही आम्ही करता येईल आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर आम्ही वर्ल्ड क्लासला जायला सोपं होईल. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. परचेस म्हणजे एक फायनान्सचा एक भाग आहे. थँक्यू सो मच. आज सगळ्यात म्हणजे काही असाइनमेंट झाले ते खूप चांगले झाले. जे काय गॅप असतील ते सगळं मी भरून फायनान्स टीमला आम्ही सपोर्ट करू.